दिल्ली स्फोट प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे। त्यातच आता अल फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी यांना ईडीने अटक केली आहे। 48 लाख रोकड डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। नेमकं या स्फोटामागील हेराफेरीचं राज काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत। ईडीनं दिल्लीत 19 छापे टाकले। यात फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी जाळ्यात अडकले। त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 13 दिवसांची ईडी कोस्टडी दिली आहे। सिद्दीकीला अटक झाली, त्याचबरोबर अल फलाह युनिव्हर्सिटीचे काळे कारनामेही समोर आले आहेत। ते म्हणजे युनिव्हर्सिटीनं NAAC मान्यता आणि UGCच्या 12B कलमाची खोटी जाहिरात करणं। दुसरीकडे अल फलाह युनिव्हर्सिटीनं 12B साठी अर्जही केलेला नाही असं स्पष्ट केलंय। ईडीच्या तपासात धक्कादायक माहितीही उघड झाली आहे। 1195 मध्ये स्थापन झालेल्या अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टवर सिद्दीकीचं पूर्ण वर्चस्व होतं। ट्रस्टचे कोट्यावधी रुपये अन्य कंपन्यात ट्रान्सफर केले। बांधकाम, कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट्स, पत्नी मुलांच्या फर्मसाठी पैसे वळवण्यात आले। हा काळा पैसा बनावट कंपन्यांमध्ये फिरवण्यात आला आणि त्याचा कायदेशीर वापर दाखवण्यात आला। याचा पर्दाफाश ईडीनं केलाय। लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मुख्य आरोपी डॉक्टर उमर उन नबी हाही याच युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी। फरीदाबाद टेरर मॉड्यूल मधील अनेक दहशतवादी याच संस्थेशी संबंधित आहेत। इतकंच नव्हे तर ईडीनं छाप्यात 48 लाख रोकड, डिजिटल पुरावे, दस्तऐवज जप्त केले आहेत। तर अवैध फंडिंगचे ठोस पुरावे सापडल्याचा ईडीचा दावा आहे। सिद्दीकीच्या अटकेमुळे दिल्ली स्फोटातील अनेक खुलासे समोर येऊ शकतात, कारण सिद्दीकीची अटक हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तो राष्ट्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। सिद्दीकीला तर अटक झालीच आहे। आता कायदा आपलं काम कसं करतो ते लवकरच कळेल। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।